बांगलादेशातल्या निवडणुकांचं पूर्वनियोजित कर्मकांड अपेक्षेप्रमाणे पार पडलं. मोहम्मद युनूस यांच्या सरकारने भारत बांगलादेशामध्ये असलेल्या हस्तांतरणाच्या कराराचा संदर्भ देऊन भारताकडे मागणी केली की शेख हसीना वाजेद यांना आमच्या हवाली करा. त्यावर भारताने एक अक्षर काही काढलं नाही, उत्तर एकही दिलं नाही. मोहम्मद युनूस यांची सर्व धोरणं टोकाची आणि कट्टर भारत विरोधी होती. भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीत परराष्ट्र नीतीचा हा सर्वात अवघड कालखंड चालू आहे. रस्त्यावरनं धावणारी बेफाम क्रांती आणि मतपेटीतून बाहेर पडणारा मूक निर्णय, यामध्ये ही जमीन ते आकाश एवढा प्रचंड फरक असतो हे मी नुकतंच अनुभवलं आहे. बांगलादेशातल्या निवडणुकांचं पूर्वनियोजित कर्मकांड अपेक्षेप्रमाणे पार पडलं. 12 फेब्रुवारीला मतदान, 13 फेब्रुवारीपर्यंत मतमोजणी होऊन BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी 2/3 पेक्षा जास्ती बहुमत घेऊन आता सरकार बनवेल. बांगलादेशच्या राजकीय चित्रामधली दुसरी राजकीय संघटना जमाते इस्लाम, की जिची राजकीय विचारधारा कट्टर धर्मांध आणि हिंसक सुद्धा इस्लामिक अशी विचारधारा आहे. जानेवारी 2024 मध्ये बांगलादेशात ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना वाजेद निवडून आल्या, सरकार बनलं. पण त्या सरकार विरुद्ध म्हणे तरुण पिढीने आंदोलन उभं केलं की ज्याच्यासाठी आपल्याला कौशल्यपूर्णपणे जेन झीचं आंदोलन असं एक नॅरेटिव्ह घटिताचं वर्णित कौशल्याने आपल्याला खायला घालण्यात आलं की हा तरुण पिढीचा उद्रेक आहे, तरुण पिढीला परिवर्तन हवंय. त्यामधून 5 ऑगस्ट 2024 ला बांगलादेशात अशी स्थिती उद्भवली की बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी सुद्धा पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना सांगितलं की आता आम्ही तुमचं रक्षण करू शकणार नाही, जीवानिशी आणि अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर पडा. त्या दिवशी शेख हसीना वाजेद भारतात दाखल झाल्या. भारताने त्यांना आश्रय दिला. पण हे जे तथाकथित जेन झीचं म्हणे आंदोलन आणि कौशल्यांनी एकदा परिभाषा निर्माण केली की बहुसंख्य आपण त्याची चिकित्सा न करता ती परिभाषा स्वीकारतो, तसं म्हणे जेन झीचं आंदोलन नेपाळमध्येही घडलं. आणि इकडे भारतामध्ये
आपापले गणपती पाण्यात टाकून बुडवून बसलेले असतील की असं काहीतरी जेनझी आंदोलन भारतात पण व्हावं, किंवा अशा प्रकारे पंतप्रधान पदावरनं मोदींनाही हुसकून काढावं अशी तर विधानं जबाबदार म्हणवणाऱ्या किंवा ज्यांनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे अशा नेत्या, पक्ष आणि संघटनांनी केलीच. बांगलादेश मधला मुद्दा हा आहे की असं हे जे जेन झीचं म्हणे आंदोलन, त्याचे म्हणे 3 विद्यार्थी नेते, या मधल्या काळात त्यातल्या एकाची हत्या झाली आणि त्यातून बांगलादेशात हिंसाचाराचा डोंब आणखी उसळला होता. पण त्यांचा जो पक्ष NCP, नॅशनल सिटीजन्स पार्टी, त्या पक्षाला 300 सदस्यांच्या बांगलादेशच्या सभागृहामध्ये कशा बशा 17 जागा मिळाल्यात. मला बऱ्याच पूर्वीची बाबा आमटेंचीच एक कविता मग आता या संदर्भात सुद्धा आठवते. मुक्त छंदातल्या बाबांच्या कवितेतली ओळ आहे, रस्त्यावरनं धावणारी बेफाम क्रांती आणि मतपेटीतून बाहेर पडणारा मूक निर्णय, यामध्ये ही जमीन ते आकाश एवढा प्रचंड फरक असतो हे मी नुकतंच अनुभवलं आहे. बाबांच्या मूळच्या ओळी त्यावेळची भारतातली लोकशाही, त्यावेळची कोणती निवडणूक, त्यापूर्वी इथे असलेलं एखादं जन आंदोलन या संदर्भातली असावी, पण आज बांगलादेशला हे नेमकेपणाने लागू पडतं. एकूण मिळून काय की एक निवडणुकांचं पूर्वनियोजित कर्मकांड पूर्ण झालं, तरी मतदानाच्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, रक्तपात, मतदान केंद्र ताब्यात घेणे, मतदारांना धाकदपटशा, हे तर सगळे प्रकार तर घडलेच. पण बांगलादेशच्या निवडणुकांमधली मतांची टक्केवारी सुद्धा जवळजवळ 23 ते 25% कमी झाली, घटली. हे एकूण मिळून बांगलादेशच्या लोकशाहीचं प्रारंभापासूनच एक गुंतागुंतीचं चित्र आहे. आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये आधी जानेवारी 2024 मध्ये निवडून आलेला बांगलादेशच्या स्थापनेपासूनचा बांगलादेशचा एक मुख्य पक्ष, इतकंच काय, बांगलादेश या राष्ट्राची निर्मिती सुद्धा जो पक्ष अवामी लीग याच्या नेतृत्वाखाली झाली, पण आता त्या पक्षावरच बंदी होती. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने अवामी लीगची मान्यताच काढून घेतली होती आणि 5 ऑगस्ट 2024 ते आता 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये बांगलादेशमधल्या अंतरिम सरकारचे जे सल्लागार होते, मोहम्मद युनुस, हे गरिबांचा बँकर म्हणून ओळखले जाणारे आणि त्या कार्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळालेले 85 वर्षाचे गृहस्थ, सरकारच्या रचनेमध्ये घटनात्मक दृष्ट्या मोहम्मद युनुस यांचं काहीही स्थान नव्हतं आणि ते असू शकत नव्हतं. म्हणून या सुमारे 1.5 वर्षाच्या कालावधीतलं त्यांच्या पदाचं नाव सल्लागार. पण वस्तुस्थिती ही आहे
की कोणत्याही देशाच्या राज्य प्रमुख, हेड ऑफ स्टेट आणि सरकार प्रमुख, हेड ऑफ गव्हर्नमेंट सारखे ते 1.5 वर्ष वावरले. आणि मग त्या 1.5 वर्षात जे काही बांगलादेशमधलं कांगारू कोर्ट असेल, त्यांनी इकडे शेख हसीना वाजेद यांना दोषी ठरवून देहांताची शिक्षा ठोठावली. मोहम्मद युनूस यांच्या सरकारने भारत बांगलादेशामध्ये असलेल्या हस्तांतरणाच्या कराराचा संदर्भ देऊन भारताकडे मागणी केली की शेख हसीना वाजेद यांना आमच्या हवाली करा. त्यावर भारताने एक अक्षर काही काढलं नाही, उत्तर एकही दिलं नाही. हा जो भारत बांगलादेशात हस्तांतरणाचा करार आहे, त्याचा मुख्य घटकच आहे परस्परांच्या मधली सद्भावना, इन गुड फेथ. मधलं 1.5 वर्ष जे भारत बांगलादेशात घडतंय त्यामध्ये सद्भावनेचा लवलेश नाही. त्यामुळे भारतावर कसलंही बंधन नाही की शेख हसीना वाजेद यांना बांगलादेशच्या हवाली करावं. अर्थात काही वृत्तपत्र, संपादक आणि नियतकालिकांनी तत्परतेने लेख ठोकून काढले होते की बांगलादेशच्या मागणीनुसार आपण शेख हसीना वाजेद यांना बांगलादेशच्या ताबडतोब हवाली करावं. हस्तांतरणाच्या करारात अशी सुद्धा शब्दरचना आणि तरतूद आहे की ज्या संबंधित व्यक्ती उर्फ आरोपीचं हस्तांतरण तुम्ही मागता आहात त्यामागे कुठले राजकीय हेतू नाही पाहिजेत. या सर्व निकषांवर भारत शेख हसीना वाजेद यांना बांगलादेशच्या हवाली करणं लागत नाही, बंधनकारक अजिबातच नाही. पण आत्ता होणाऱ्या निवडणुकीमध्ये अख्ख्या अवामी लीगवरच बंदी, त्यांच्या नेत्याला देहांताची शिक्षा दिलेली आणि मग निवडणुकीच्या मैदानातच आहेत मुळी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, जमाते इस्लाम आणि ही नॅशनल सिटीजन्स पार्टी. म्हणजे बांगलादेशच्या मतदारासमोरचे पर्यायच मर्यादित होते. मुळात हे सर्व पर्याय कठोर भारत विरोधीच आहेत. ही जी बांगलादेशच्या लोकशाहीची चित्तरकथा आहे. जानेवारी 2024च्या निवडणुकांच्या वेळी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीवर बंदी होती. त्या पक्षाच्या नेत्या बेगम खालेदा जिया यांच्यावर भ्रष्टाचारासकट अनेक गुन्हेगारीचे आरोप होते आणि त्या तुरुंगात होत्या. एकूण मिळून बांगलादेशच्या लोकशाहीची ही कहाणी आत्ता झालेल्या निवडणुका आणि त्यात बाहेर पडलेले निकाल याचा अर्थ आहे ती कहाणी मागील पानावरून पुढे चालू आहे. आत्ताच्या या अध्यायामधलं निर्णायक वळण 5 ऑगस्ट 2024ला पूर्ण झालं. जानेवारी 2024 मधल्या निवडणुकांच्या काळात त्यावेळच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी सार्वजनिकरित्या काही ठाम विधानं केली होती की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं, मी बांगलादेशची प्रमुख होता कामा नये यासाठी अमेरिकी शक्ती काम करतात. अमेरिकेला बंगालच्या उपसागरात बांगलादेशच्या ताब्यात असलेलं सेंट मार्टिन आयलंड अमेरिकेचा नाविक तळ करण्यासाठी हवंय. ते द्यायला पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांचा विरोध होता.
भारत, बांगलादेश, म्यानमार यांच्या बरोबर बेचक्यामधला जो घनदाट जंगलांचा डोंगराळ भाग आहे तो एक वेगळा काढून त्या भागात एक ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करावं अशी अमेरिकेची योजना आहे. त्यासाठी CIA काम करत आहे अशी विधानं शेख हसीना वाजेद यांनी जानेवारी 2024 मधल्या निवडणुकांच्या काळात केली होती. तेव्हा बांगलादेशात पुढच्या काळात जे घडलं त्याला निश्चितपणे भारत विरोधी असलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाची मुख्य किनार आहे. हे जे ज्याच्यात अमेरिका जागतिक तज्ञ आहे, रेजिम चेंज ऑपरेशन, अमेरिकेच्या जागतिक धोरणाला जे सोयीचे नसतील त्यांचे सत्ता बदल कसे घडवून आणायचे, त्यामधून 5 ऑगस्ट 2024 पण उजाडलं आणि भारतासाठीचा अत्यंत कठीण असा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कालखंड तिथून सुरू झाला. संरक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी भारतासमोरच्या संरक्षण विषयक धोक्याला नाव आधी 2 आघाड्यांवरचं युद्ध, म्हणजे एका वेळी पाकिस्तान किंवा चीन, पाकिस्तान आणि चीन भारतावर हल्ला करू शकतील. मग सुरक्षेच्या जाणकारांनी त्याच्यात भर घालून म्हणाले 2.5 फ्रंट वॉर. ते 0.5 म्हणजे देशांतर्गत नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद, की ज्यांना अनुक्रमे बाहेरून चीन आणि पाकिस्तानची सुद्धा सतत मदत, रसद, पुरवठा, स्ट्रॅटेजी सगळं काही आहे. 5 ऑगस्ट 2024ला जेव्हा शेख हसीना वाजेद यांना जीवानिशी आणि अक्षरशः अंगावरच्या कपड्यांनिशी भारतात पळून यावं लागलं, त्याचा अर्थ त्यावेळी होता की हे जे भारतासमोरचं 2.5 असा सुरक्षेला धोका तो आता बनला 3, की आता चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि शिवाय देशांतर्गत धोके. मोहम्मद युनूस यांचा जो हा कालावधी आहे 5 ऑगस्ट 2024 ते 12 फेब्रुवारी 2026, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश सरकारने या काळात जी काही पावलं उचलली ती पाहता या काळातही तो भारताचा धोका आणखी वाढला आणि आता निवडणूक पार पडल्यानंतरही अजूनही तो कमी झाल्याचं निश्चितपणे म्हणता येणार नाही. मोहम्मद युनूस यांच्या काळात एक म्हणजे स्वतः मोहम्मद युनूस, त्यांच्या पाठीशी असलेले जे काही घटक असतील बांगलादेशी सरकार, खरं म्हणजे BNP सुद्धा, ही जी युवकांची म्हणवणारी संघटना राजकीय पक्ष NCP सुद्धा, याच्या जमात बरोबरच्या जवळीकीचं सुद्धा एक पर्व या मधल्या 1.5 वर्षात चालू आहे. मुळामध्ये मोहम्मद अली जिनांनी 16 ऑगस्ट 1946 या तारखेपासून जो डायरेक्ट ॲक्शन डे जाहीर केला होता, तेव्हापासूनही बंगालमध्ये, त्यातल्या पूर्व बंगालमध्ये नेम धरून हिंदूंची हत्या आणि कत्तलीचा एक अखंड हिंसक अध्याय चालूच आहे. तो बांगलादेश पूर्व पाकिस्तान होता तेव्हा सुद्धा चालू होता. 25 मार्च 1971 या तारखेला अवामी लीगचा नेता, की ज्यांना बांगलादेशचा पिता म्हणतात असे शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं. त्यावेळी
पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेश मधल्या पाकिस्तानी सैन्याने महाभयानक कत्तली, बलात्कार आणि हिंसाचाराचा एक रक्तपाती अध्याय बांगलादेशात निर्माण केला होता. त्यामध्ये नीट कागदोपत्री सर्व पुरावे आहेत की पाकिस्तानच्या सेनेला लेखी आदेश होते की बांगलादेशातल्या हिंदू पुरुषांच्या कत्तली करा आणि हिंदू स्त्रियांच्यावर अत्याचार करा. याचे दस्तावेजांच्या आधारावर लिहिली गेलेली पुस्तकं आहेत, ज्यातलं उदाहरण देण्याजोगं पुस्तक म्हणून सर्वात उत्तम पण आशय म्हणून सर्वात दुःखद आणि हिंसक असं पुस्तक आहे अमेरिकन पत्रकार गॅरी बास यांनी लिहिलेलं ब्लड टेलिग्राम नावाचं मूळच्या 1971च्या आसपासच्या अमेरिकन कागदपत्रांचा अभ्यास करूनचं जवळजवळ 700 पानी पुस्तक, ज्यामध्ये हे बांगलादेश निर्मितीच्या वेळचं हिंदूंच्या हत्याकांड, जेनोसाइड, वंशविच्छेद ची सर्व कहाणी मांडली आहे. पुढे स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. भारत आणि त्यावेळच्या पंतप्रधान इंदिराजींनी पुढाकार घेऊन तो अस्तित्वात आणवला. पण म्हणून या काळातही काय बांगलादेशातले हिंदूंवरचे अत्याचार अजिबात थांबलेले नव्हते. पण बांगलादेशची एक वस्तुस्थिती आहे की सत्तेमध्ये जेव्हा अवामी लीग असेल तेव्हा निदान बांगलादेशांतर्गत हिंदूंवरचे अत्याचार कमी तरी होतात. कुठेतरी अवामी लीगचा त्याच्यावर एक प्रकारचा धाक किंवा वचक तरी असतो आणि त्या काळात भारत बांगलादेश संबंध चांगले असतात. जसं 5 ऑगस्ट 2024च्या आधी आणि 5 ऑगस्टला सत्तेतून पायउतार व्हावं लागेपर्यंत शेख हसीना वाजेद यांनी भारत बांगलादेश संबंधाचं वर्णन सोनार कालखंड की एक सोनेरी गोल्डन पिरियड असं वर्णन त्या काळात केलंच होतं. बांगलादेशात जेव्हा अवामी लीगची सत्ता असते तेव्हा बांगलादेशची धोरणं भारत विरोधी नसतात, असली तर भारताला अनुकूल असतात. त्या काळामध्ये बांगलादेशच्या भूमीचा वापर भारत विरोधी कारवाया किंवा दहशतवादांसाठी होऊ देत नाही. पण याच्या बरोबर उलट चित्र सत्तेमध्ये जर BNP असेल तर आहे. बांगलादेशचे पिता असलेल्या शेख मुजीब यांची मुळी हत्या 15 ऑगस्ट 1975ला त्यावेळच्या बांगलादेशच्या सेनाधिकाऱ्यांनी केली. पंतप्रधानांच्या घरात घुसून अख्खं कुटुंब कापून काढलं. शेख हसीना वाजेद आणि त्यांची बहीण रेहाना हे त्यावेळी तिथे नव्हते म्हणून वाचले. त्यावेळी बांगलादेशचा सेनाध्यक्ष होता जनरल जियाउर रहमान, की ज्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी पक्षाची स्थापना केली आणि पुढे तो स्वतः बांगलादेशचा अध्यक्षही बनला. बांगलादेशच्या राजकीय चित्रात BNP जेव्हा जेव्हा सत्तेत असते तेव्हा तेव्हा बांगलादेशची धोरणं कट्टर भारत विरोधी, त्यामुळे चीनशी जवळीक साधणारी किंवा इकडे छुप्या किंवा खुल्या पद्धतीने पाकिस्तानशी जवळीक साधणारी, हा एकदम वस्तुनिष्ठ इतिहास आहे. जनरल जियाउर रहमान यांच्या पत्नी म्हणजे बेगम खालेदा जिया. पुढे त्या जेव्हा बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या, अशा प्रत्येक काळात त्यांची धोरणं कट्टर भारत विरोधी आहेत, भारत विरोधी दहशतवादाला चालना देणारी आहेत. त्यांची सरकार असताना बांगलादेशाच्या अंतर्गत तिथल्या हिंदू जनतेवर ते हिंदू म्हणून अत्याचार होतात. हा जमाते इस्लाम हा पक्ष सुद्धा आधीच्या बांगलादेशच्या राजकारणात सत्ता बनवण्यासाठी तो BNPचा सहकारी पक्ष होता.
जमातची तर सर्व विचारधाराच अत्यंत धर्मांध आणि हिंसक अशा इस्लामची आहे. मोहम्मद युनूस यांच्या 1.5 वर्षाच्या कालावधीत सुद्धा बांगलादेशामध्ये नेम धरून हिंदूंवर अत्याचार झाले, हिंदू आया बहिणींच्यावर बलात्कार झाले, मंदिरांची तोडफोड उद्ध्वस्त करणं सर्व प्रकार झाले. एवढंच काय ते वेगळं घडलं की आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रथमच भारत सरकारने याबाबतचा निषेध मोहम्मद युनूस यांच्या सरकारकडे अधिकृतरित्या नोंदवला. शब्दापुरता का विना हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला, पण त्याला सुद्धा मोहम्मद युनूस यांचं उत्तर होतं की ते जे हल्ले होत आहेत हे काय ते हिंदू आहेत म्हणून नाही होत आहेत, त्यांनी अवामी लीगला मतदान केलं होतं म्हणून होत आहेत. अशी त्या धर्मांध हिंसाचाराला चालना देणारी, समर्थन देणारी विधानं आणि वर्तणूक मोहम्मद युनूस आणि त्यांच्या सरकारची होती. या काळात मोहम्मद युनूस, BNP आणि जमात यांनी पाकिस्तानशी जवळीक परत चालू केली. पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांची बांगलादेश भेट झाली. ती होताना बांगलादेशचं सरकार पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांना भारताची जी चिकन स्नेक म्हणून ओळखली जाते तिच्या जवळ पाहणीसाठी घेऊन गेले. त्या चिकन स्नेकला लागून जवळ लाल मुनीर हाट नावाचा एक वापरात नसलेला विमानतळ आहे. तो युनूसच्या कालावधीमध्ये चीनला वापरासाठी देण्यात आला. मोहम्मद युनूस यांच्या सरकारने ISIला सुद्धा बांगलादेशात निमंत्रित करून कारवायांना चालना द्यायला तळ मिळवून दिला. मोहम्मद युनूस यांची अधिकृत पाकिस्तान भेट झाली. मोहम्मद युनूस यांची अधिकृत चीन भेट झाली. जेव्हा चीनमध्ये बसून मोहम्मद युनूस भाषा बोलतात की उत्तरेला चीन आणि दक्षिणेला बांगलादेश यांच्यामध्ये भारताचा पूर्वांचल लँड लॉक्ड आहे, या प्रकारची भाषा एक देशाच्या सरकारचा प्रमुख सल्लागार तिथे बसून करत होता. हे उघड आहे की मोहम्मद युनूस यांची सर्व धोरणं टोकाची आणि कट्टर भारत विरोधी होती. आता एक निवडणुकांची नौटंकी पार पडली आहे, पण हे जे एक जागतिक रेजिम चेंज ऑपरेशन आहे त्यातल्या अपेक्षेप्रमाणे पुढचं सर्व काही घडत गेलं. बेगम खालेदा जिया यांचे चिरंजीव तारेक रहमान गेली 17 वर्ष बांगलादेशच्या बाहेर आहेत, अमेरिकेत आहेत मुख्यतः. नीट यथावकाश ते बांगलादेशात परतले. मग त्यांचं ढाक्यामध्ये प्रचंड मोठं स्वागत झालं. मग त्यांनी राजकीय दृष्ट्या सोयीची जे योग्य आवाज काढायला पाहिजेत तशांच्या मध्ये काही विधानं केली आणि आता निवडणूक झाली आणि त्यामध्ये BNPला 2/3 अधिक बहुमत मिळालं. मतदानाच्या 3 दिवस आधी मोहम्मद युनूस यांनी अमेरिकेबरोबरचा एक व्यापार करार अंतिम केला. तो भारत अमेरिका जो व्यापार करार झाला त्याच्याही नंतरची गोष्ट आहे. आणि भारत अमेरिका करारात प्रेसिडेंट ट्रम्प यांनी भारतावर गेले अनेक काळ लागू केलेले टॅरिफ उतरवले. भारतीय मालावर सरासरी 18% टॅरिफ आणले आणि ट्रम्प किंवा अमेरिकन सरकारनी आधी समाज माध्यमांवर अशी विधानं केली की भारताचं कृषी क्षेत्र अमेरिकन कृषी मालासाठी खुलं केलं जाईल, पण ते अजिबात सत्य नाही आणि तसा खुलासा नंतर अमेरिकन सरकारने अधिकृत केला. आधी ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विधानं केली की रशियाचं तेल आयात करणं बंद करायचं भारताने मान्य केलंय. असं काही भारताने मान्य केलेलं नाही आणि करारात तर याच्याविषयी एक अक्षर, एक कानामात्रा वेलांटी सुद्धा नाही. हा असा खुलासा मग अधिकृतरित्या अमेरिकेने नंतर व्यवस्थितपणे
केला. 5 वर्षांमध्ये अमेरिकेकडून भारत सुमारे $500 बिलियन माल आयात करेल. ट्रम्प आणि अमेरिकेने पहिल्यांदा समाज माध्यमांवर शब्द वापरले की भारताने त्याची हमी दिली आहे, खात्री दिली आहे. परत खुलासा भारताने केला आणि त्यानुसार अमेरिकेच्या सरकारने तो खुलासा त्यांची भूमिका म्हणून की नाही हमी नाहीये, $500 बिलियन पर्यंत अमेरिकेचा माल घेण्याचा भारत विचार करेल असं म्हटलंय. म्हणजे तिकडे भारत अमेरिका संबंधातला जो गुंता आहे तो काही फार मार्गाला लागतो अशी लक्षणं नाहीत. या पार्श्वभूमीवर आत्ता 12 फेब्रुवारीच्या मतदानाच्या 3 दिवस आधी मोहम्मद युनूस यांनी अमेरिकेबरोबरचा काही एक करार केला. खरं म्हणजे तो अजून खुला सार्वजनिक जीवनात आलेला नाहीये, पण जाणकार म्हणतायत की बांगलादेशच्या मालावर अमेरिका 0 टॅरिफ लावणार. तरी त्याच्यामध्ये एक पेच आहे, तो म्हणजे टेक्स्टाईल क्षेत्र असलं तरी आधी बांगलादेश अमेरिकेकडनं जे आयात करेल आणि मग त्यावर बांगलादेशात काम करून जर निर्यात केली तर त्यावर टॅरिफ 0 असेल. पण म्हणजे हा जो भारत अमेरिका, भारत चीन, अमेरिका चीन, रशिया युक्रेन, भारत रशिया आणि ह्या सगळ्यामध्ये आत्ता बांगलादेश निवडणुकांच्यामुळे भारत बांगलादेश हा जो एक विलक्षण गुंता आहे तो काही निवडणुकीच्या निकालानंतर जरा सुद्धा सुटल्याचं म्हणता येणार नाही. मी 5 ऑगस्ट 2024 पासून जो कालावधी चालू झाला त्याचं गेलं 1.5 वर्ष कायम वर्णन केलेलं आहे की भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीत परराष्ट्र नीतीचा हा सर्वात अवघड कालखंड चालू आहे. हा जो सर्वात अवघड असलेला परराष्ट्र नीतीचा स्वातंत्र्योत्तर कालखंड तो ऑपरेशन सिंदूर ची युद्धबंदी ज्या 10 मेच्या सायंकाळी 5 वाजता झाली तेव्हापासून तर तो सर्वात अवघड कालखंड असणं आणखी वाढलं. आणि आता ज्या झालेल्या निवडणुकांत त्यांचे झालेले निकाल यांनी काही हा सर्वात अवघड कालखंड जरा सुद्धा काही शिथिल सौम्य झाला असेल असं यत्किंचितही मानायला जागा नाही, मानता सुद्धा कामा नये. भारताचं काम अत्यंत सावधपणाने घडामोडींवर लक्ष पाहिजे. भारताची राष्ट्रीय शक्ती संघटित करत बांगलादेश भारत विरोधी धोरणं घेत नाही ना इकडे लक्ष ठेवायला पाहिजे. तेव्हा हे नवं बनलेलं सरकार त्याचं पहिलं अभिनंदन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. हे आंतरराष्ट्रीय नीती आणि त्यातल्या सभ्यतेला धरूनच झालं. ते करताना मात्र भारताचं काम BNPच्या सरकारच्या धोरणांवर लक्ष देणं हे आहे. आपण तारेक रहमान विधानं काय करतात आणि बाह्यता दिसायला बहुधा कसे सभ्य आणि सुसंस्कृत वाटतात त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत, पण खरी परीक्षा ते धोरणं काय स्वीकारतात यात आहे. तेव्हा बांगलादेशमधल्या घडामोडींनंतर भारत आणि बांगलादेशमधल्या सुद्धा हिंदूंची स्थिती काही वेगळी होईल अशा भ्रमामध्ये आत्ता कोणीही यत्किंचितही राहायला नकोय. भले जमातला काय सरकार बनवणं एवढं बहुमत मिळालेलं नाही, पण 77 जागा आहेत ज्या जमातचा बांगलादेशातला प्रभाव वाढल्याची लक्षण आहेत. आणि पूर्वी सुद्धा BNP आणि जमातचं आघाडी सरकार होतं. आत्ता निवडणुका होताना सुद्धा तशी जमातची ऑफर होती BNPला. तेव्हा हे धोरणं काय घेतात आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये काय दिसून येतं यावरनच आपण पुढची पावलं आखायला हवीत. झालेल्या निवडणुकांना शेख हसीना वाजेद यांनी तर फार्स म्हटलंय आणि मला वाटतं की लोकशाही
चा नीट अभ्यास करणारा कोणीही मान्य करेल की आहे या चित्रात या निवडणुका पार पडल्या फारच आहे. पण भारताला आपली आंतरराष्ट्रीय नीती चालवताना तिथे जे काही सरकार आहे त्याच्याशी पुढची पावलं तर उचलावी लागतील. भारताचा हा स्वातंत्र्योत्तर सर्वात कठीण असा परराष्ट्र नीतीचा कालखंड मागील पानावरून पुढे चालू आहे आणि अत्यंत सावध पवित्रा हेच या कालखंडासाठी असलेलं उत्तर आहे.